तेवढं रात्री तिथं डीपी जळालाय आणि जितक्या वेळ जळायला लागणार लेकरं जातात तिथनं आम्ही ते सहकार्य करतो तुम्हाला, तुम्ही तेवढं जाणीव ठेवूनच साहेब तुम्ही. तुमच्या अगोदर साहेब आहेत ते तसंच केलं आम्हाला. जे काम वर्कर लोक आहेत ते काम केलेले आहेत. तुम्ही एक शब्द बोलू नका साहेब. तुम्ही आमचं सहकार्य तुम्ही लाईट बिल ते तर फोन रिसिव्ह करत नाही तर आणि रिसिव्ह बाजूला काढून ठेवतात. कित्येक वेळा रात्री आलो आम्ही, 1ला आलो, 12ला आलो, समक्ष पकडलो आम्ही. तसंच आहे की नाही बरोबर? काल रात्री मी फोन केले तर मी फोन उचलले नाही. आज सकाळी 11 वाजता फोन करून मॅडमने उचललेला आहे. आज काटते बुधवार दिन बुधवार दिन सुट्टी करते. निगरगट्ट अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामामुळे 24 तासाहून अधिक काळ उलटला तरी शास्त्रीनगर व परिसरातील अनेकांच्या घरात सोमवारही अंधारात काढावं लागणार आहे. रविवारी दुपारी शहरात वादळ वाऱ्याच्या भीतीपोटी एमएसईबीच्या विद्युत विभागाकडून पूर्वतयारी म्हणून काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात येतो, तर काही भागात वादळ वाऱ्याच्या फटाक्याने वीज पुरवठा व्यत्यय येतो. अशा वेळी ग्राहक स्वतःहून आपली तक्रार एमएसईबीच्या विद्युत केंद्रात किंवा उपकेंद्रात रितसर तक्रार करतात. पण येथील कर्मचारी जागेवर तर कोणीच दिसत नाही आणि असलेले अधिकारी श्याम क्षीरसागर हे आलेल्या ग्राहकांना उद्धट उर्मट बोलून त्यांची बेइज्जती करतात. ग्राहकच नसेल तर आपलं पोटाचं काय याची जाणीव ते सध्या विसरलेले दिसतात. यांना आता सर्व काही काम करो अथवा न करो पगार मिळत असल्यानं त्यांची बोलण्याची नम्रता गेली आहे. शास्त्रीनगर भागातील अनेकांच्या घरात रविवारच्या वादळ वाऱ्याने विद्युत दिवे बंद आहे. याबाबत अधिकारी क्षीरसागर आणि कर्मचारी उद्धट बोलून आजच काम उद्यावर ढकलण्याचं काम सुरू आहे. याबाबत त्यांना कोणाचीच भीती नसल्यानं तुम्हाला काय करायचं ते करा, कोणाला बोलायचंय लवकर बोलवा, मला जायचंय असं म्हणणाऱ्या मानवता शून्य अधिकाऱ्याबद्दल वरिष्ठांकडून याबाबत कारवाई होईल का असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय. सरकारच्या नियमाप्रमाणे वीज ग्राहकांना सेवा ही प्राथमिकता असताना या अधिकाऱ्यांना घरी जाणं अधिक ओढ आहे. या भागातील समस्यांबाबत नागरिकांनी सकाळी दिलेल्या अनेकांच्या तक्रारी रात्र झाली तरी तशाच असल्यानं अधिकारी कर्मचारी काम तरी करतात का असा प्रश्न पडलाय. वीज वितरण विभागाच्या अडचणी कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढत असल्यानं नागरिकातून तीव्र नापसंती व्यक्त होते. तेवढं रात्री तिथं डीपी जळालाय आणि जितक्या वेळ जळायला लागणार लेकरं जातात तिथनं आम्ही ते सहकार्य करतो तुम्हाला, तुम्ही तेवढं जाणीव ठेवूनच साहेब. तुम्ही तुमच्या अगोदर साहेब आहेत ते तसंच केलं आम्हाला. आणि जे काम वर्कर लोक आहेत ते काम केलेले आहेत. तुम्ही एक शब्द बोलू नका साहेब. तुम्ही आमचं सहकार्य तुम्ही लाईट बिल ते तर फोन रिसिव्ह करत नाही तर आणि रिसिव्ह बाजूला काढून ठेवतात. कित्येक वेळा रात्री आलो आम्ही, 1ला आलो, 12ला आलो, समक्ष पकडलो आम्ही. तसंच आहे की नाही बरोबर? अहो तिथं गणित काय झालं की पहिला फोन मला येत आहे, दादा लाईट बंद झालाय. आम्ही 25-30,000 रुपये बिल भरतो प्रत्येक काल रात्री मी फोन केला तर मी फोन उचलले नाहीत. आज सकाळी 11 वाजता फोन करून मॅडमने उचललेला आहे. रिक्वेस्ट करतो सर संध्याकाळपर्यंत लष्कर. आता ते तिथं अर्थिंगचा प्रॉब्लेम आहे. बरं, मग ते अर्थिंग केलं होतं. बरं, कुठं केलंच नाही सर. त्या डीपीला काही केलं नाही. त्या डीपीला काहीच केलं नाही. आम्ही तिथंच राहतो. अहो केलंय आम्ही. त्या डीपीला काय केलं नाही. त्या डीपी बंद करून खाली गेलं. अहो आज नाही, अर्थिंग कधी केलं? एक 15 दिवसापूर्वी विचार. काय अडचण आहे नेमका? आता ते पोलवरनं काम करावं लागतंय, वर येऊन केलेलं नाही. अहो ते घरगुतीचं झालं साहेब. डीपीचं काम नाहीये आपलं, घरगुती काम आहे. डीपीचं काम नाही. काल तिने फोन करून तक्रार केली होती तुम्हाला? काल उचललं नाही, आज सकाळी लावलं होतं उचललं. मॅडम कंप्लेंट लिहून घेतली मॅडम. किती वाजता? 11 वाजता. 11 वाजेपर्यंत आता संध्याकाळपर्यंत काय मोबाईल नंबर 25 कंप्लेंट त्याच्यातून तुमचं एक पण नाहीये, सगळ्यांचं अजून नाही. मग ते काम कधी होईल? मग आता ते आता होईल तसं होईल साहेब. सर एकाच वेळी कसं होणार आहे आता? ठीक आहे चालेल. म्हणजे काम होत नाही
सगळं एकाच वेळेला होतं. तुम्ही कोणाला बोलवा नाही सगळं काम होत नाही. एकाच वेळेला होऊ शकत नाही. हे काय म्हणतात तुम्ही कोणाला बोलवलं ना लवकर बोलून घ्या, मी बोलून जातो त्यात मला त्यांच्याशी. जायचा विचार अहो, नव्हता साहेब त्यांच्यासाठी. तुम्ही आल्याला की मला ताईट मारला तुम्ही. अहो, ताईट तुम्हाला मारलं. रिक्वेस्ट म्हणून मी विचारलं काय म्हणलं मी पंक्चर वाले क्या बोले मैं साहब तुम गुस्से को मत आओ, रिस्पेक्ट सी बात करो बोले की नाही मैं काय म्हणलं साहेब? साहेब का डायरेक्ट होत नाही आता. तू कोणाला बोलवलं ना ते लवकर बोलून घे, मला जायचं आहे, मी बोलून जातो. साहेब एक मुलाखत दे, मोबाईल काढ. का भरत नाही काय सांगा. काढ. जे लोक बिलं भरत नाही त्यांचं होते काम. मी हा, ते 30,000 मान्य रुपये करतो, भरतो. आम्ही बी मान्य करतो. मी 30,000 रुपये प्रत्येक महिने आमचं बिल असतंय. तेवढं भरून आम्ही दाखवून बिल सुद्धा होत नाही म्हणलं. आज म्हणलं तर सकाळ आता साहेब म्हणले की 25 लिस्टमध्ये काय कामं झालं काय कामं झालं नाही म्हणून म्हणले की तुम्हाला काय करायचं करून घ्या म्हणले. ठीक आहे, आम्हाला काय करून घेणार. तसं नाही. बोलायचं पद्धत असतं ना अधिकाऱ्यांचं, काय बोलायचं काय नाही. तुम्हाला काय करून घ्यायचं करून घ्या आम्हाला. जगदंबा चौक.